तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, आज येत आहे उसाला पाणी आणि आपले जास्त नाही एवढंच आहे ढिलं. तर त्याला झालेलं आहे 2-3 सऱ्या राहिल्या आता. आणि आता काही माणसं आले ते मित्रांनो, कुठले आता काय माहीत नाही. त्यांना मला विचारलं की बावनची कुठे भेटते का इथं जवळपास. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे बावनचीचं झाड. सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असते बावनची म्हणजे काय असते ते. तर मित्रांनो, त्यांना सांगितलं की हे एक आयुर्वेदिक औषध बनते म्हणून याचं, आणि 1200 रुपये किलोनं विकते म्हणा. तर आपल्याला माहीत नाही, आपण याला ढोराला चारितो, नाहीतर कापून फेकून देतो, नाहीतर याच्यावर औषध मारून याचं नष्ट करतो. पण हेच बावनची 1200 रुपये किलोनं विकतात आणि याचं आयुर्वेदिक औषध होते म्हणा. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत होतं का हे विकती का? तर इथं 4-5 जण आले ते आता. तर हे असं जवळपासचा इलाका हुडकत होते. तर त्याला इथं थोडीफार भेटली, जास्त काय भेटली नाही, कारण इकडे नाही जास्त. तर त्याला हे फांटा आम्ही मोडून दिलं, पण त्याने घेतला नाही. हिरवी आहे म्हणजे आणि काहीतरी खराब झाली म्हणून गाडी म्हणजे याच्यावर एक व्हिडिओ बनवा आपण पण. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत होतं का हे बावनची म्हणजे काय आणि इतकी काय खरंच? तर माहीत असेल तर सांगा कमेंटमध्ये. चला आता मग आजच्या ब्लॉगला सुरू करूया आपण. तर आजचा ब्लॉग आपला शेतीबद्दलच असणार. रोज आपल्या शेतीचाच असतो ब्लॉग. ते बघा, आपल्या सऱ्या गेलेल्या आहे आणि त्या साईडला पूर्ण पाणीच पाणी झालेले आहे. कोणाच्या वावरात जाते काय माहीत नाही मोबाईलच्या नादात. तर मी पहिले पाटी फोडून घेतो आणि हे 2-4 सऱ्या झाल्यानंतर आपल्याला लावायचं आहे गव्हाला पाणी. इकडे गहू खूप आहे. तर कसं आहे मित्रांनो, दिवसाच्या हप्त्यातच भिजून घ्यावं लागते, मग रात्रीला नाहीतर थंडीमध्ये यावं लागते. तर झालं आहे 2-3 राहिले की मस्त इकडं वाल बंद करतो आणि जातो आपल्या गव्हाकडं. तर चला, तर तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. तर मित्रांनो, आता लावलेली आहे आपण गव्हाला मोटर. बघा पाणी कशी मारते. तर हे पूर्ण गहू भिजवायचा आहे मित्रांनो, येथून त्या कडेपर्यंत. आणि हे आपण वरे आहे. तर आपल्याला हे एक मोटर लावायची आहे स्प्रिंकलरवाली. उसाला लास्ट पेलटी आहे. ऊस भिजला की मग अजून अर्धा तास भिजू द्यायचा आहे ऊस. नंतर असेच पाईप आतरून तर त्या गव्हाला लावायची. आणि हे इथं तर बस आता लागलेली आहे मला भूक. तर मस्त मी जेवण घेतो मित्रांनो. डब्बा आलाले म्हणजे मीच आणला सोबत येतो. तर मस्तपैकी जेवण घेतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर डब्यामध्ये आलेले आहे आपल्या तुरीची आमटी आणि चपात्या. कोणी नाही मित्रांनो, एकटा जाऊ इकडं मस्तपैकी. आता एक माणूस येतो आपल्याला चहा वगैरे करून देते इथे येऊन. आलं नाही ते बघा, शेड पशी राहते.